तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे कंडेन्सर साठी. तर कंडेन्सर साठी ते अप्लाय करताना मग या ठिकाणी काय होते, एका ठिकाणाहून काय होणार आहे, स्टीम काय होईल, आतमध्ये एंट्री करेल आणि एंट्री केल्यानंतर त्याचा आतमधला जो काही सेल आहे त्या सेलमध्ये ती काय होईल, स्टीम भरून जाईल आतमध्ये, समजतंय. आणि ती त्या सेल नंतर सेलमध्ये काय होईल, ती स्टीम थंड केली जाईल आणि थंड झाल्यानंतर त्याचे काही पाणी तयार होणार आहे, त्याला आपण म्हणतो कंडेन्सेट. त्याला काय म्हणतो आपण, कंडेन्सेट. पहा या ठिकाणी दिलेलं आहे कंडेन्सेट. ते काय, ते बाहेर जाणार आहे कंडेन्सेट. इमॅजिन होत आहे, म्हणजे जो काही कंडेन्सेट आहे तो काय कुठे, या ठिकाणून तो बाहेर पडेल. दिसतंय या ठिकाणी ॲरो दाखवतोय मी, त्या ॲरोनी त्या ठिकाणी ते कंडेन्सेट म्हणजे काय, जे काय वॉटर आहे, कंडेन्सेट म्हणजे वॉटर असणार आहे ते. कंडेन्सेट म्हणजे काय असेल, वॉटर. समजतंय, ते वॉटर काय होईल, बाहेर पडेल. म्हणजे आतमध्ये येताना काय होतंय, कंडेन्सर मध्ये स्टीम आतमध्ये येते आणि बाहेर जाताना काय, वॉटर म्हणजेच त्याला आपण कंडेन्सेट म्हणतो. जे थंड झालेलं जे काही पाणी आहे त्याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेट. ते काय होणार आहे, आउट होणार आहे. इथून काय होणार आहे, स्टीम इन आणि दुसऱ्या साईडने कंडेन्सेट और वॉटर हे आउट होणार आहे. समजतंय. आता या ठिकाणी ती स्टीम आपण थंड कशी करतो, तर ती थंड करण्यासाठी ह्या सेलमध्ये काय असतात, नंबर ऑफ पाईप्स असतात आणि त्या पाईपामधून आपण काय करतो, जे कोल्ड वॉटर आहे ते एका ठिकाणी आतमध्ये सोडतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते कोल्ड वॉटर काय होईल, गरम होऊन ते काय होईल, बाहेर जाईल. समजतंय. या ठिकाणी पहा, या ठिकाणी कोल्ड वॉटर दिसतोय, कोल्ड वॉटर या ठिकाणी कोल्ड वॉटर काय होईल, आतमध्ये येईल. समजतंय, या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला, कलर मध्ये मी दाखवतोय. कोल्ड वॉटर आतमध्ये आल्यानंतर इथे जो हा जो सर्क्युलर असा सेक्शन आहे त्या ठिकाणी ते कोल्ड वॉटर भरेल. समजतंय. समजतंय, या ठिकाणी ते कोल्ड वॉटर भरेल. समजतंय, या ठिकाणी कोल्ड वॉटर भरलं जाईल. त्यानंतर ते कोल्ड वॉटर काय होईल, या ठिकाणी तर प्लेट असेल आणि त्या प्लेटमध्ये छोटे छोटे होल्स असतील आणि त्या होलला काय पाईप कनेक्ट केलेला आहे, ते दिसतंय तुम्हाला पाईप, तो पाईप कनेक्ट केलेला आहे. मग त्या पाईपातनं पुढे जाईल ती जे थंड पाणी आहे दुसऱ्या साईडला जाईल. समजतंय, हा जो पाईप आहे मधला, तिथे ॲरो दिसत आहेत तुम्हाला, तिथून ते कोल्ड वॉटर काय जाईल, पुढे जाईल. समजतंय, इमॅजिन होतंय. आणि तो पाईप जो आहे त्या पाईप हा कुठेही लीक नसणार आहे, म्हणजे त्या पाईपामधून जे काही कोल्ड वॉटर आहे ते दुसऱ्या साईडला जाईल. इमॅजिन होतंय. आणि दुसऱ्या साईडला परत ते या ठिकाणी जमा होईल. म्हणजे समजतंय, थंड पाणी आपण एका साईडने सोडतोय, त्यानंतर ते थंड पाणी काय होईल, पाईपामध्ये जाईल आणि पाईपा थ्रू ते काय जाईल, दुसऱ्या साईडला जाईल. आणि दुसऱ्या साईडनी परत त्या ठिकाणी एक पाईपासाठी एक आउटलेट आहे, त्या ठिकाणी त्या आउटलेट मधून काय होईल, ते पाणी परत बाहेर पडेल. समजलं तुम्हाला या ठिकाणी वर्किंग कसं आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही सेल आहे, इमॅजिन होतंय की एका ठिकाणी स्टीम आतमध्ये येते, स्टीम आतमध्ये आल्यानंतर त्या सेलच्या आतमध्ये काही पाईप्स आहेत आणि त्या पाईपाच्या आतमधून काय काय फ्लो होतंय, कोल्ड वॉटर फ्लो होतंय. काय फ्लो होतंय, कोल्ड वॉटर.
समजतंय काय फ्लो होतंय? कोल्ड वॉटर. आणि ते जे स्टीम मग काय करणार आहे, ती स्टीम त्या पाईपावरतून पास होईल आणि त्या पाईपावरतून ज्यावेळेस स्टीम पास होत असते त्यावेळेस काय होतं की जे कोल्ड वॉटर आहे, जे थंड पाणी आहे, ते त्या स्टीम मधली हीट काय करतं स्वतःमध्ये ते शोषून घेतं. मग त्यातली हीट जर त्यांनी स्वतःमध्ये जर शोषून घेतली तर त्या ठिकाणी काय होईल, ती स्टीम थंड होईल आणि जी स्टीम बाहेर येणार आहे ती काय होते, ती कंडेन्सेट होते आणि ती कंडेन्सेट काय होतो तो मग बाहेर पडेल. तो कंडेन्सेट काय होईल, बाहेर पडेल म्हणजे वॉटर बाहेर पडेल. आणि जे पाणी होतं कोल्ड म्हणजे थंड पाणी होतं ते काय होतं एका साईडनी ते आतमध्ये जाईल, दिसतंय. त्यानंतर ते काय होईल, नंबर ऑफ पाईप्स मध्ये काय होईल ते डिवाइड होईल आणि त्या पाईप मधून काय होईल ते कोल्ड वॉटर पास होईल. समजतंय? या ठिकाणी रेड कलरचे मी ॲरो दाखवतोय तुम्हाला. ते कोल्ड वॉटर कसं फ्लो होतोय दुसऱ्या साईडला. समजतंय? त्यानंतर हे जे कोल्ड वॉटर आहे ते सर्व आउटलेटमधून ते गरम होईल आणि कोल्ड वॉटर काय होईल आउटलेटमधून ते बाहेर पडेल. म्हणजे या ठिकाणी वॉटर जे आहे ते आतमध्ये येताना थंड असतं आणि बाहेर जाताना काय होईल ते गरम होईल. म्हणजे ते वॉटर काय करणार आहे, वॉटर जे आहे ते पाईपातनं पास होणार आहे आणि त्या पाईपाच्या बाहेर कोण आहे तर स्टीम आहे. या ठिकाणी दिसतंय पाईपाच्या बाहेर कोण आहे तर स्टीम आहे. म्हणजे स्टीमची जी काही हीट आहे ते कोल्ड वॉटर काय करेल स्वतःमध्ये शोषून घेईल आणि त्यानंतर ते कोल्ड वॉटर काय होईल गरम होईल आणि ते वॉटर आउटलेट मधून ते बाहेर जाईल. समजतंय? ते झालं वॉटरचं. आणि स्टीम काय होते, स्टीम ज्यावेळेस वरच्या डायरेक्शननी वरतून ज्यावेळेस ती खाली येत असते स्टीम, त्यावेळेस ती खाली येत असताना ती काय होते त्या पाईपवरून काय होते ती पास होते आणि त्या पाईपमधून तो कोल्ड वॉटर जात आहे. मग कोल्ड वॉटर काय करतं त्या स्टीम मधली हीट काढून घेतं, ते शोषून घेतं. त्यानंतर ते काय होतं, ते काय होतं स्टीम काय होते थंड होते आणि त्याचा कंडेन्सेट तयार होतो आणि फायनली तुम्हाला खाली काय मिळेल कंडेन्सेट भेटेल. समजतं या ठिकाणी वर्किंग? समजतं या ठिकाणी वर्किंग? ओके. तसंच तुम्हाला वाटलंच तर मी अजून एक कंडेन्सरची फिगर दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. तुम्हाला हे कंडेन्सरचं वर्किंग समजलं? ओके. कंडेन्सरचा आपला महत्वाचा यूज काय आहे की जी काही स्टीम आहे ती स्टीम काय करायची आपल्याला थंड करायची आहे. ती थंड करण्यासाठी आपण काय करतो कंडेन्सरचा वापर करतो. आणि ती स्टीम थंड झाल्यानंतर काय तयार होते कंडेन्सेट तयार होते.
ओके, इथपर्यंत समजतंय तुम्हाला? कंडेन्सरचा मी तुम्हाला कट सेक्शन पण दाखवतो. कट सेक्शन ओके, एक मिनिट थांबा, मला एक फोन येतोय. नाही का? ओके, समजतं या ठिकाणी? या ठिकाणी काय होणार आहे, जो कंडेन्सर या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला, तर त्याचा या ठिकाणी कट सेक्शन दाखवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, स्टीम एका ठिकाणी काय होईल, ती आतमध्ये जाईल आणि आतमध्ये गेल्यानंतर ती स्टीम काय होते, हा पाईपाच्या आजूबाजूला ती पसरते. समजतं? या ठिकाणी जे पाईप दिसत आहे तुम्हाला येलो कलरचे दिसत आहे, हा पाईप्स येलो कलरचे हे पाईप्स दिसत आहेत, हे तुम्हाला पाईप जे आहेत येलो कलरचे.
या ठिकाणी काय होतंय, स्टीम एका ठिकाणी काय होईल, आतमध्ये येईल. स्टीम एका ठिकाणापासून काय होते, ती आतमध्ये जाते आणि त्या पाईपाच्या वरती ती काय होते, पसरते सगळ्या पाईपाच्या वरती. आणि पाईपामधून तर थंड पाणी जातंय. मग ते थंड पाणी काय करणार, त्या स्टीमची हीट काढून घेणार आणि त्याचा कंडेन्सेट तयार करणार. समजतंय. आणि त्या पाईपामधून तर काय जाते, कोल्ड वॉटर. म्हणजे एका ठिकाणी काय होईल, त्या पाईपा इथून काय होईल, कोल्ड वॉटर आपण आतमध्ये सोडणार आहोत, त्या पाईपात जाईल ते. समजतंय. आणि ते कोल्ड वॉटर काय होतं, ते काय होतं, एक डावीकडून उजवीकडे, म्हणजे इकडून या डायरेक्शनने. समजतंय. ते बाहेर जाणार आहे त्या पाईपातनं. समजतंय. ते पाईपातनं काय होईल, ते उजवीकडून डावीकडून उजवीकडे जाईल. बरोबर. डावीकडून ते काय होईल, उजवीकडे जाईल. या ठिकाणी रेड एरो मी दाखवतोय पाईपामध्ये. पाईपामधून ते कुठे जाईल, उजवीकडून डावीकडे. समजतंय. आणि सगळ्यात शेवटी मग इथून काय होईल, ते जे काही कोल्ड वॉटर आहे ते गरम झाल्यानंतर ते काय होईल, बाहेर पडेल. समजतंय. आणि ही जी स्टीम आहे, स्टीम काय होते, वरतून आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, ती स्टीम त्या पाईपाच्या आजूबाजूला ती जाणार आहे. आणि ती स्टीम ज्यावेळेस त्या पाईपाच्या वरतून जात असते त्यावेळेस पाईपाच्या आतमध्ये तर थंड पाणी आहे. ते थंड पाणी काय करतं, त्या स्टीम मधली हीट काय करतं, स्वतःमध्ये शोषून घेतं. आणि ते स्टीम काय होतं, स्टीम काय होते, ती थंड होते. म्हणजे त्या स्टीमचं रूपांतर कशात होईल, मग परत वॉटरमध्ये. म्हणजे त्याला आपण कंडेन्सेट म्हणतो. ओके. समजलं तुम्हाला एक्झॅक्टली याचं वर्किंग, कंडेन्सरचं वर्किंग कसं आहे ते. ही 3D डायग्राम आहे जी ऍक्च्युअल मध्ये आपल्याला दिसते. आणि आपण जर त्याचे 2D डायग्राम पाहिली तर ही 2D डायग्राम आहे जी मी मागाशी तुम्हाला सांगितली. ओके. समजलं कंडेन्सरचं वर्किंग काय आहे ते. म्हणजे कंडेन्सर काय करतो, स्टीम मधली हीट काय करतो, तो स्टीमला थंड करतो. म्हणजे स्टीम काय करते, त्याच्यामधली हीट ही वॉटरला देऊन टाकते आणि ती स्टीम थंड करतो. आणि थंड होऊन काय तयार होते, कंडेन्सेट तयार होते. मग हे काम कोणाचं आहे, कंडेन्सर. ओके. इथपर्यंत समजलं. ओके. आता आपण त्याला ह्या कंडेन्सरला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करूयात. तर परत एकदा आपलं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय होतं ते आपण पाहूयात. तर स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे, ओके. ते स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन ते इथे या ठिकाणी मी राईट करतो. ते ओके. फॉर कंडेन्सर, पहिला ह्या कंडेन्सर मध्ये आपण काही पॅरामीटर आपण पाहूया सुरुवातीला. तर पहिलं कंडेन्सर मध्ये कुठेही वर्क तयार होतंय का, वर्क तयार होतं का कंडेन्सर मध्ये. म्हणजे असं कंडेन्सर मध्ये कुठं वर्क डन, म्हणजे कंडेन्सर मध्ये आतमध्ये फॅन वगैरे असं काही मूव्ह होतंय का, टर्बाईन आहे का, असं पाते वगैरे मूव्ह होतात किंवा मेकॅनिकल वर्क एनर्जी वर्क वगैरे तयार होते का, तर तयार होत नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतो, वर्क डन फॉर कंडेन्सर, वर्क डन फॉर कंडेन्सर दॅट इज इक्वल टू 0. वर्क डन काय आहे कंडेन्सर साठी, म्हणजे कंडेन्सर हे वर्क तयार करत नाही. जसं आपल्या घरी जर टू व्हीलर असेल तर टू व्हीलर काय करते, वर्क तयार करते. म्हणजे ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी धावते. तसं हा कंडेन्सर काय धावतो का एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तो वर्क तयार करत नाही. तो एकाच ठिकाणी फिक्स असतो, तो काही मूव्ह वगैरे करत नाही. समजतंय. त्या ठिकाणी मुवमेंट कंडेन्सर मूव्ह होत नाही. समजतंय. त्यामुळे या ठिकाणी कंडेन्सर स्वतः वर्क डन तयार करतं का, नाही तयार करत. तसं इलेक्ट्रिकल मोटर ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस ती काहीतरी वर्क तयार करते.
आणि वर्क तयार केल्यामुळे ते पहा इलेक्ट्रिकल मोटरचा जो शाफ्ट असतो तो काय होतो जोरजोराने गोल 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 फिरायला लागतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी गोल गोल फिरतो म्हणजे काय ते वर्क तयार झालं त्या ठिकाणी. तसंच इथं काही मुवमेंट नसते. आता कोणत्याही पार्टमध्ये कसलीही प्रकारची मुवमेंट नसते. त्या कंडेन्सरच्या कोणत्याही पार्टमध्ये मुवमेंट होत नाही. त्यामुळे आपण असं म्हणतो की कंडेन्सरमध्ये वर्क तयार होत नाही. मग पहिली कन्सेप्ट तुम्हाला समजली की कंडेन्सरमध्ये वर्क डन काय असतं 0 असतं. त्यानंतर नेक्स्ट आता कंडेन्सरमध्ये जी काही स्टीम आतमध्ये येणार आहे त्या इनलेट आतमध्ये येताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे C1 दॅट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ॲट आउटलेट. म्हणजे त्या स्टीमची इनलेटला आणि आउटलेटला जी काही व्हेलॉसिटी असणार आहे स्टीमची ती काय असते सारखीच असते. समजतंय? याचा अर्थ आपण असंही म्हणू शकतो की चेंज इन कायनेटिक एनर्जी चेंज in kinetic energy change in kinetic energy that is equal to 0. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी किती आहे 0 आहे. त्यालाच आपण या ठिकाणी डेल्टा के डॉट ई के फॉर कायनेटिक ई फॉर एनर्जी. म्हणजे इथे के ई म्हणजे काय कायनेटिक एनर्जी डेल्टा म्हणजे काय चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असते 0. याचाच अर्थ काय झाला की त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ॲट इनलेटला जेवढी व्हेलॉसिटी आहे स्टीमची तेवढीच काय असेल आउटलेटला व्हेलॉसिटी आहे. तसंच आपण काय म्हणू शकतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ते सुद्धा काय आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ती सुद्धा काय असेल या ठिकाणी 0 असेल. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ती काय आहे 0 आहे इज इक्वल टू काय असेल ती 0. याचाच अर्थ काय झाला की Z1 इज इक्वल टू Z2 म्हणजे जी काही इनलेटची जी काही हाईट आहे डेटम पासून तसंच आउटलेटची जी काही हाईट आहे ती जवळपास अप्रॉक्सिमेटली काय घेतो आपण ती सारखीच आहे. म्हणजे Z1 इज इक्वल टू Z2 ही जवळपास सारखीच आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणतो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मध्ये काहीही चेंज होत नाही. म्हणजेच हाईट सारखी आहे Z1 इज इक्वल टू Z2 फॉर कंडेन्सर. ओके हे समजलं. त्यानंतर या ठिकाणी काय होतंय स्टीम ज्यावेळेस आतमध्ये जाते कंडेन्सरच्या आतमध्ये गेल्यानंतर ती स्टीम काय करते त्याच्या आतमधली जी काही स्वतःची काही हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी काय करते ती स्वतःची हीट एनर्जी काय करते ती रिजेक्ट करते का नाही ती सोडते ना ती स्वतःची हीट एनर्जी. स्टीम मध्ये हीट आतमध्ये येताना कंडेन्सरच्या आतमध्ये येताना ती स्टीम खूप गरम असते. याचा अर्थ काय झाला त्या स्टीम मध्ये कोणती एनर्जी आहे हीट एनर्जी आहे आणि बाहेर जाताना त्याचं काय होतं पाणी होतं कंडेन्सेट होतो. कंडेन्सेट झाला याचा अर्थ काय झाला त्या स्टीमचं तापमान काय आहे खूप कमी आहे. समजतंय त्या स्टीमचं तापमान काय आहे खूप कमी आहे. याचा अर्थ काय होतो की त्या स्टीमची हीट एनर्जी काय झाली कमी झाली. आतमध्ये येताना हीट एनर्जी जास्त होती स्टीम मध्ये बाहेर जाताना हीट एनर्जी कमी झाली. याचा अर्थ त्या स्टीमनी त्या स्वतःची जी काही हीट एनर्जी आहे ती काय केली बाहेर टाकून दिली ती रिजेक्ट केली ती रिमूव्ह केली आणि ती कोणाला मिळाली जे थंड पाणी होतं त्याला ती मिळाली. समजतंय. म्हणजे कंडेन्सर मध्ये काय होतंय की स्टीम काय करते त्या स्वतःच्या आतमधली जी काही हीट आहे ती हीट काय करते रिजेक्ट करते. समजतंय. म्हणजे या ठिकाणी काय होते हीट काय होते रिजेक्ट होते. हीट काय होते रिजेक्ट होते. सपोज कन्सिडर करा की त्या स्टीमनी Q एवढी अमाऊंट काय केली हीट रिजेक्ट केली. समजतंय. Q एवढी अमाऊंट काय केली हीट काय केली रिजेक्ट केली. आता मी तुम्हाला मागच्या लास्ट लेक्चरला पण सांगितलं. आता या ठिकाणी सिस्टीम कोणती आहे हा कंडेन्सरचा आतला जो पार्ट आहे त्याला मी काय म्हणणार सिस्टीम म्हणणार. समजतंय. सिस्टीम कोणती आहे त्या कंडेन्सरचा आतला जो पार्ट आहे त्याला मी काय म्हणणार सिस्टीम आणि त्या कंडेन्सरचा बाहेरचा जो पार्ट आहे त्याला मी काय म्हणणार सराउंडिंग. समजतंय. सिस्टीम कोणती आहे आणि सराउंडिंग कोणती आहे. म्हणजे या ठिकाणी होतंय काय की स्टीम आतमध्ये येते सिस्टीम मध्ये आणि सिस्टीम मध्ये आल्यानंतर ती स्टीम काय करते हीट कोल्ड वॉटरला जाते आणि कोल्ड वॉटर काय होतं बाहेर जातं सराउंडिंग मध्ये.
म्हणजे ते जे वॉटर आहे ते काय होईल, हीट घेऊन कुठे जाणार आहे, सराउंडिंग मध्ये जाणार आहे. याचाच अर्थ सिस्टीम मधून हीट कुठे जाते, सराउंडिंग मध्ये जाते. समजतंय, सिस्टीम मधून हीट कुठे जाते, सराउंडिंग मध्ये जाते. समजतंय, सिस्टीम मधून हीट कुठे जाणार आहे, सराउंडिंग मध्ये. आणि लास्ट लेक्चरला मी सांगितलं, जर हीट जर सिस्टीमच्या आतमध्ये जात असेल तर ती आपण पॉझिटिव्ह घेतो, आणि जर हीट सिस्टीम मधून बाहेर पडत असेल तर आपण ती हीट काय घेतो, निगेटिव्ह घेतो. म्हणजे या ठिकाणी मी काय म्हणू शकतो, परत पुढची एक टर्म तुम्हाला मिळालेली आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, जी काही सिस्टीम मधली जी काही हीट आहे, हीट काय झाली, ती रिजेक्ट झालेली आहे. म्हणजे हीट ट्रान्सफर आपण काय घेणार आहोत, इज इक्वल टू मायनस क्यू. हीट ट्रान्सफर काय आहे, मायनस क्यू आहे. मायनस का घेतली आपण ती, कारण की हीट काय होते, रिमूव्ह होते. समजतंय, त्यामुळे ती आपण काय घेतली, मायनस क्यू घेतलेली आहे. समजतंय. आणि ह्या स्टीमची एंथॅल्पी आतमध्ये येताना ती किती आहे, एंथॅल्पी स्टीमची H1. म्हणजे इनलेटला एंथॅल्पी असेल H1, आउटलेटला किती असेल ती H2, आउटलेटला किती असेल ती H2. ओके, समजतंय. आता या ठिकाणी आपल्याला स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं आहे. समजतंय तुम्हाला, कंडेन्सर समजला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन अप्लाय करायचं. तर पहिल्यांदा आपण स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे ते आपण या ठिकाणी घेऊया. तर स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे, H1 काय आहे, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन H1 प्लस GZ1 प्लस 1/2 C1 स्क्वेअर प्लस Q इज इक्वल टू H2 S2 प्लस GZ2 प्लस 1/2 C2 स्क्वेअर प्लस W. हे काय झालं, तुमचं स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन. समजलं, स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय आहे ते. आता या ठिकाणी काय होणार आहे पहा, या ठिकाणी सुरुवातीला काय सांगितलंय, वर्क डन किती आहे, 0. म्हणजे वर्क डन काय झाला, कॅन्सल झाला. समजतंय, या ठिकाणी काय सांगितलंय मी सुरुवातीला, की वर्क डन काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. समजतंय, आणि वर्क डन किती आहे, 0. म्हणजे वर्क डन काय झालं, या ठिकाणी कॅन्सल झाला. त्यानंतर पुढे काय सांगितलंय पहा, चेंज इन कायनेटिक एनर्जी किती, ती 0. म्हणजे C1 इज इक्वल टू C2. म्हणजे इनलेटला व्हेलॉसिटी आणि आउटलेटला व्हेलॉसिटी काय